टॉप 9 न्यूज मध्ये आता बघूयात मोठ्या बातम्या। पंचायत समितीच्या इमारतीला अजितदादांचं नाव देण्याचा प्रयत्न करू। अजित पवारांना श्रद्धांजली देताना आमदार नारायण कुचेंची प्रतिक्रिया। बदनापुरातील सर्वपक्षीय शोकसभेत नारायण कुचेंकडून अजितदादांच्या आठवणींना उजाळा। देवेंद्रजींनंतर आपणच करेक्ट कार्यक्रम करतो। अकोल्यामध्ये भाषणादरम्यान भाजप आमदार रणधीर सावकार यांचा कार्यकर्त्यांना इशारा। भाजपच्या पराभवाला भाजपमधलेच लोक कारणीभूत। आज नावं समोर आली, लवकरच कार्यक्रम करू। रणधीर सावकारांचा कार्यकर्त्यांना सज्जड दम। सोलापुरात जिल्हा परिषद निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। अक्कलकोट तालुका प्रमुख बाबासाहेब पाटलांचा भाजपात प्रवेश। तालुका प्रमुख बाबासाहेब पाटील हे अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धराम म्हेत्रेंचे विश्वासू सहकारी होते। निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात लाडकी बहीण योजनेचा उल्लेख। लाडकी बहीण योजनेमुळे अनेक राज्य कर्जात तर लोकप्रिय योजनांमुळे महसुली तूट वाढत असल्याचा अहवाल, तसेच डॉलरच्या तुलनेत रुपया घसरत असल्याचाही उल्लेख। नवी मुंबई विमानतळावरून जूनपासून परदेशात टेक ऑफ करता येणार। आंतरराष्ट्रीय विमानसेवेसाठी विमानतळ प्रशासनाला आवश्यक असलेला परवाना फेब्रुवारीत मिळणार असल्याची माहिती। सध्या नवी मुंबई विमानतळावरून दररोज 23 विमानांचं उड्डाण। मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातून कुणबी प्रमाणपत्रांसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज प्रलंबित राहू नयेत म्हणून कार्यवाहीला गती द्या। विखे पाटलांचे आरक्षण उपसमितीच्या बैठकीत निर्देश। गाव पातळीपर्यंत जाऊन शासकीय यंत्रणेनं सक्रिय प्रयत्न करण्याचे आदेश। अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाला बॉम्ब न उडवून देण्याचा मेल, मात्र हा मेल युक्रेनमधल्या 10 ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचा होता। निवासी जिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांची माहिती। सप्टेंबरपासून 5 महिन्यात मराठवाड्यात 35,000 कुणबी जात प्रमाणपत्रांचं वाटप, तर बीड जिल्ह्यात सर्वाधिक 23,000 कुणबी प्रमाणपत्र वितरित करण्यात आल्याची माहिती। अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास केंद्रीय जल आयोगाचा नकार, फक्त दुरुस्तीला परवानगी दिल्याचं देखील स्पष्ट। कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना मोठा दिलासा।